तर नमस्कार शेतकरी मित्रांनो आज जायचं आहे मला माहूरला. माहूरला जाण्याआधी महादेवाचं दर्शन घेतलं आणि आपली आता मस्तपैकी गाडी येणार. तर आता वाजलेले आहे बघा, 1च वाजत आहे, 12:46 झाली. तर कसं आहे, आम्हाला जायचं नव्हतं पण एकाएकी प्लॅन झाला आमचा माहूरला जायचा. आज अमावस्या आहे त्यामुळे कैलास टेकडीला जातो आम्ही, पण 2-3 महिने झाले गेलो नाही, त्यामुळे आज एकाएकी आमचा प्लॅन झाला. काय बघा 1 वाजला पण अजून काय आला नाही आपला मित्र, आणि जायला खूप लांबचा प्रवास आहे त्यामुळे आपण गाडी घेऊन जाणार आहे, मोटरसायकल. तर आजचा ब्लॉग खूप भारी होणार आहे मित्रांनो. ती कैलास टेकडीची मजा, पैदल जायचं माळावर. तर ब्लॉग शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. डॅम खूप मोठा आहे पैनगंगा नदीवर. मित्रांनो, इथून आपला प्रवास पैदल होणार. जस्ट आताच पोहोचलो आपण माहूरला आणि इथं चढत आपण कैलास टेकडीचा माळ. तर इथून आता पैदल जायचं, गाडी काय जात नाही आता वरी. तर बघा वानेर आहे, तर आता पूर्ण जंगलातून रस्ता आहे असा. कशीच भिना आली वानेर. खायला काहीच नाही आमच्या तो तुम्हाला टाकायला, आमच्या खायला काहीच नाही तुम्हाला टाकायला. काय तू लग्न झालं बाबा. तर हे जवळ येऊन बसलो आमच्या. पाणी आहे वाटायला इथं, पाणी नाही इथं, खाली आहे पाणी. तर या माळावर आता वरे काहीच नाही, पाणी नाही, काही नाही. पूर्ण गोटाडी आहे, मोठमोठाले गोटे आहेत. तर मित्रांनो, तुम्ही पण इथं कैलास टेकडीला जर येत असाल तर सोबत पाण्याची बॉटल नक्की घेऊन या, कारण या माळामध्ये काहीच नाही आता वरे गेल्याशिवाय. पाणी नाही, खायला काही नाही. डायरेक्ट आता देवापाशी गेले कीच आपल्याला पाणी प्यायला भेटते. रस्ता तर लई डेंजर आहे, बस पाय निष्ठला की सरळ खालीच दरकुट्यात. मला पण चढता येणार आलं. काय झालं बापू? हा बापू, दमान जाय पडते. आमच्याकडे पाहू नको, माझ्या खाली पाहून जाय. पहिली वेळेस होय का? तर इथं दर अमावस्याला गर्दी राहते. तर आज थोडं लेट झालं आम्हाला, त्यामुळे तेवढी गर्दी नाही. आणि सकाळी 4 वाजतापासून तर संध्याकाळी 6 वाजेस्तोवर इथं गर्दी राहते. दम निघत नाही इथं मला चढता वेळेस. तर पूर्ण सागाची झाडं आहेत इथं, आणि पानं पूर्णपणे वाळून गेले.
सगळ्यात डेंजर समोर रस्ता आहे, कारण तिथून निष्ठली डायरेक्ट खालीच. चपलीने निष्ठा देऊ पाय. तर इथे एक बाई पडलेली आहे. तर हे बाई पडली, तिथून पळत आली बघा, डायरेक्ट तिथून अडकली. लोकांनी धरलं म्हणून बनलं, नाही तर खाली जात होती. माळ चढणं अवघड नाही मित्रांनो, मात्र उतरायला खूप कठीण आहे. कारण इथं जे चढ आहे ते माळ ते खूप उंच आहे आणि असा डायरेक्ट उतार आहे. इथून जर पाय वगैरे निसटला तर खालीच जाते. तिथं ते माणसं होती म्हणून त्या बाईला धरण्यात आलं. हे बघा आमचा माणूस चपल्या हातात घेऊन चालला. एवढं आली गोटी हात. मला तर दम आला. काल 40 पंप फवारणी केली तर मला एवढा जमाल नाही. माझा दम यायला. तर ते तळ तिथून पैदल यावं लागते बाई. तर हे आहे कैलास टेकडी मंदिर. मस्त चिंचेची झाडं आहेत मोठी. गर्दी तरी खूप आहे. 3:30-4 वाजत आहेत. तर हे मंदिर आहे. तर हे मंदिर आहे. तर इथं नारळ फोडत नाहीत, तर अशा प्रकारे जाळून टाकतात. कुंड आहे ते कुंड ना. हे आहे मंदिर. इकडे गेला का? एकदम निवांत दर्शन झालं. काढून टाकाली. तर आमचा परत रस्ता आता. तेव्हा ते बाई पडली होती अजून डबल. असं होती उतरतळी. बसून उतरायला मस्तपैकी आमचं दर्शन झालं. आणि आम्ही खाली पण उतरलो माळाच्या. कारण माळा उतरतळी जर व्हिडिओ बनवला असता तर शक्य नव्हतं, कारण उतारवट असल्यामुळे व्हिडिओ बनवणं शक्य नव्हतं. सपोर्ट देत देत खाली उतरायला लागलं. आता कुठं जायचं? चला दत्तात्रयाकडं, नाही तर मग अनसया देवीकडं.